तुम्ही सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे खूप वेळापासून बसलाय, सकाळपासून कार्यक्रम चालू आहे तुमचा. अमोलदादांनी आता जे व्यक्त झाले, त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला वि स खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीतलं प्रस्तावनेचं पान आठवलं. त्या प्रस्तावनेत, अमृतवेल कादंबरीच्या प्रस्तावनेत वि स खांडेकर म्हणतात की भूतकाळ, नीट लाईन्स ऐकाया, खूप महत्वाचं लिहिलंय त्यांनी की भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून आवळून ठेवण्याकरता माणसाचं आयुष्य नाही, त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदान लाभलंय. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतच खरा आनंद मानणं. पण दुर्दैवानं ते स्वप्न भग्न पावलं तर त्याच स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नापाठीमागं धावणं हा मानवी जीवनाचा खरा गुणधर्म आहे आणि माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो यामध्ये. एक स्वप्न पाहिलं, ते पूर्ण हो म्हणून धडपडलो, नाही झालं पूर्ण म्हणून काय तिथंच रडत कुडत बसायचं नाहीये. त्याच स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नापाठीमागं धावणं हा मानवी जीवनाचा खरा गुणधर्म आहे. आणि तेच अमोलदादांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलं. अगदी सोदाहरण त्यांनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं. खूप दिवसापासून चाललं होतं, पुणेरी फॅमिली आहे तर कॉलवर भेटायचो आणि प्रत्येक ठिकाणी मी त्यांना म्हणायचो की येतो भेटायला, येईल, पण तो योग नाही आला. शेवटी बेडकरांनाच पुण्यात यावं लागलं आपल्याला एकत्र भेटण्यासाठी. आणि खूप छान वाटलं मला. परवापासून मोहसिन भाईचा फोन येत होता. मोहसिन भाई म्हणत होते की भाई काही करूया, पण माझं शूट चालू आहे, तर पानशेतला शूट चालू होतं. तर परवा मोहसिन भाईचा फोन आल्यानंतर काल मी बोललो डिरेक्टरला की लंच टाइम पर्यंत मला काहीही करून सोडा. तर आज मी सकाळी 6ला शूटला पोहोचलो. धपाधप माझे सीन सगळे शूट झाले कम्प्लीट आणि नशीब पोहोचलो इथं. तुम्हाला सगळ्यांची भेट झाली, खूप छान वाटलं. कायम मला ज्यावेळी आपल्या फॅमिलीबरोबर बोलतो, कॉलवर असेल, समोर असेल, कायम खूप छान वाटत आलंय मला. म्हणजे जसं मी माझ्या घरच्यांना भेटतोय तेच फिलिंग मला तुम्हाला सगळ्यांना भेटताना येतं. आणि हे सगळ्यांना माहिती. खरं तर म्हणजे बऱ्याच जणांनी मी आपल्या कॉलवर बोललेलं, तरी पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, मी खूप वेगवेगळे प्रकार करत होतो. मला आणि मी खेळाडू आहे, मला क्रिकेट, मला व्हॉलीबॉल, बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. तर मी कायम काही ना काही मी अगदी रनिंग सुद्धा करतो, स्विमिंग करतो, काहीही करत असतो. पण वेट खूप वाढलं होतं, खूप वाढलं, ते कमी होत नव्हतं काही करून. मग मी वेगवेगळे प्रकार करायचो आणि म्हटलं जाऊ द्या, नाहीतरी पण आपण असे विलनच आहेत, कुठं आपल्याला हिरोचा रोल करायचा, विलन एक म्हणजे चालते असं म्हणून चाललो होतो. त्याच दरम्यान मोहसिन भाईची ओळख झाली माझी. मग आमचा एक कॉमन फ्रेंड आहे विजयदादा चव्हाण, तर त्यांनी मोहसिन भाईशी माझी ओळख करून दिली. मोहसिन भाई त्याची टीम घेऊन आल्यानंतर मग आणि मी सौतळ्याला जाऊन आलो होतो रामेश्वरला. पूर्ण पायऱ्या चढून वर खाली होऊन मी थकलेलो होतो. त्या म्हटलं की ते मोहसिन भाईंना बोलवलं, भैया भेटू. मी म्हणजे चला आता त्यांनी सांगितलंयच, म्हणलायच तर म्हणून भेटायला गेलो. भेटल्यानंतर मोहसिन भाईने सांगितलं मला आणि कसं कसं काय काय करायचं हे सगळं. मला ठीक आहे चला. मग ते किट घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दत्त म्हणून बाबा दारात हजर की हे कसं प्यायचं ते सांगायला. मला सांगितलं ना मी पेतो. नाही मग मी बोलू का वैसा ना. मग ते मला करून दिलं, मी प्यायलो. संध्याकाळी पण भेटलो. अरे संध्याकाळी पण भेटलं प्यायला, म्हणजे हात पाय धुनच गडी पाठीमागा लागला. सकाळी सकाळी वर्कआउटला 5:30 वाजता उठवायला आणि घरी आणि चला मग सेंटरवर जाऊन मग व्यायाम बियाम. आणि मग मला पण त्याची आवड लागली की एक माणूस, आपण आपली शरीरयष्टी सुधारावी म्हणून एखादा माणूस एवढा झटतो तर आपण सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही. मग मी पण करायला लागलो आणि मी एकदा करायला लागले तर मग मी डोक्याला लागल्यासारखं मग ते करत राहतो. आणि मग कॉम्पिटिशन होते त्यावेळेस त्या फॅमिलीचे. 10 दिवसाचं कुठलं कॉम्पिटिशन होतं मोहसिन भाई? ते मॅरेथॉन कॉम्पिटिशन होतं. 6 का 8 टीम होत्या काहीतरी, प्रत्येक टीम मध्ये 10-10 जण. आणि त्या टीमची स्पर्धा होती. जुन्या फॅमिली, आता विचारलं मी काय काय फॅमिली होती ती, हर्बल लाईफच्या वेळेसची गोष्ट. आणि मग ते कॉम्पिटिशन, मग ते जरा डोक्यात कॉम्पिटिशन बसलं. मग त्या प्रत्येक टीम मध्ये 10 जण, असे 8 टीमचे 80 जण. त्या 80 जणांच्या त्या टीम मध्ये आमची टीम फर्स्ट आली होती. आणि सांगायला मला आनंद होईल की 10 दिवसात मी 8.5 किलो वजन कमी केलं होतं. सगळ्यात हायेस्ट मी होतो त्या याच्यामध्ये. पण त्यात माझं जेवढं श्रेय आहे, म्हणजे माझ्या साहजिकच माझ्या मेहनतीचं, माझ्या डिसिप्लिनचं ते श्रेय आहे. पण त्याचबरोबर माझ्या या धाकट्या भावाचं, मोहसिन भाईचं तेवढंच हे आहे की कोच कसा असावा, ते हातपाय धुवूनच पाठीमागे लागले. मी पुण्यात जरी आलो तरी पण मोहसिन भाईचा सकाळी सकाळी कॉल, क्या खाय क्या पिये. मग मला सुद्धा त्याची आवड इतकी निर्माण झाली की मला जर
आपण जे मोहसिन भाईने लिस्ट दिली त्याच्यापेक्षा एखादी एक्स्ट्रा काही गोष्ट खायची असेल तर मी मोहसिन भाईला फोन करून विचारायचो, मोहसिन भाई ये ऐसा ऐसा ये खा रहा हूं, खाऊ कितना खाऊ. तर मी ते मग आम्ही दोघांच्या जोडगोळीचं यश म्हणता येईल ते. मग ते सक्सेस होत गेलं. त्यानंतर मग 3 कॉम्पिटिशन झाल्या आपल्या या 21 दिवसाचं पुढलं बीटीसी सगळं विसरत चाललोय मी, जरा गॅप पडला तर त्या बीटीसी मध्ये 3 वेळेस भाग घेतला. तर 3 वेळेस मी विनर होतो. त्यानंतर मी म्हणलं की मी नाही घेत भाग आता. पण त्या 3 वेळेस विनर होताना म्हणजे मी सांगतोय या गोष्टी कशामुळे की माझं कौतुक स्वतःचं करायचं म्हणून सांगत नाहीये, पण डिसिप्लिन मी इतकं पाळायचो की माझं शूट असेल तर मला शूटला सकाळी समजा 6चा किंवा 7चा कॉल टाइम असेल, 5चा कॉल टाइम असेल, किती जो कॉल टाइम असेल त्याच्या 1 तास अगोदर उठायचो. ज्या लॉजला थांबलेलो असेल ती 4-5 मजली ती बिल्डिंग असेल तर मग मी पायऱ्या पूर्ण स्पीडनी वर खाली चढायचो. तेवढा सुद्धा वेळ नसेल तर त्या रूम मध्ये, कारण कॉल आपला समजा 5:30चा कॉल असायचा त्या अगोदरच मला जायचं असायचं, तर मग मी रूम मध्ये एक्सरसाइज करायचो काहीतरी, किंवा ड्रायव्हरला गाडी पाठीमागे चालवायला लावायचो आणि गाडीच्या पुढे धावत मी सेट पर्यंत पोहोचायचो. पण मी त्या दिवशीचं टार्गेट कम्प्लीट करायचो. मोहसिन भाईंनी जे सांगितलं मला, ज्या टार्गेट सांगितले ते सगळे टार्गेट मी 10,000 पावलं चालायचे होते तर मी संपूर्ण दिवसांमध्ये 1 दिवस सुद्धा 10,000 पावलं पेक्षा 1 पाऊल सुद्धा मी कमी नाही. 10,000 पावलं कम्प्लीट म्हणजे 12-15 कितीही 1000 पावलं चालायचो पण ते कम्प्लीट करायचो. आणि ते पहिल्या फॅमिलीत, मग नंतर दुसऱ्या फॅमिलीत आल्यानंतर मग त्यांच्याबरोबर जोडी सलीम भाईची जोडी आली. थँक्यू. सलीम भाईची जोडी आली, छाया मॅडम आल्या, अमोलदादा आले. मग ही मोठी टीम आली. मग एका कोचनी मग एवढा रिझल्ट आणला होता मला आता हे सगळे कोचेस मिळून, आणि खूप मोठा रिझल्ट मला मिळाला त्याच्यानंतर. पण आमचं जरा चढउतार चालूच असतात, कारण कुठल्या भूमिकेसाठी वेट वाढवा, मध्यंतरी नागराज मंजुळेंच्या खाशाबा सिनेमासाठी, त्या काळातला खाशाबा जाधवांच्या काळातला खाशाबा जाधवांनी 1952ला हेल्सिंकी ऑलिम्पिक मधून पदक आणलं होतं. त्यावेळेसचा सावकार विलन रंगवायचा म्हणून वजन वाढवलं होतं. मध्यंतरी संभाजीनगरचे खासदार संजय शिरसाटांचा रोल केला मी धर्म ऋतूमध्ये, त्यासाठी वजन वाढवलं होतं. आता परत एक शूट चालू आहे तर ते म्हणले की वजन कमी करूच नका, आपल्याला एवढं पाहिजे. मी म्हणलं वाढवा खरं तर. मी म्हणलं नाही भाऊ, याच्यापेक्षा जास्त नाही वाढवणार आता. ते म्हणले मग सध्या कमी करू नका. त्यामुळे सध्या मी कॉलवर नाहीये. पण आता ते शूट संपत आलं, 7-8 दिवसाचं शूट बाकी आहे. ते संपलं की मी परत एकदा जॉईन होणार आहे. खूप सुंदर फॅमिली आहे, खूप छान फॅमिली आहे. खूप वेळ बोललोय, खूप गप्पा मारायला करत असतं, तर मला खूप आवडत असतं. जाता एकच सांगेल, आणि मी कुठेही सांगत असतो, ते मला खूप आवडते. राजन राज नावाचा आमचा मित्र आहे, त्यांनी सकारात्मकतेवर, पॉझिटिव्हनेसवर एक कविता लिहिली आहे. माझी खूप आवडती कविता आहे, ती सादर करतो आणि मी थांबतो. तर राजन राज म्हणतो की चलो तो सही रास्ते निकल आएंगे. चलो तो सही. आपण काय करतो की आपण घाबरतोच घराबाहेर पडायला, वेगळी वाट चोखंदळायला, प्रवाहाविरुद्ध पोहायला आपण घाबरतो का, की यार वाहून जाऊ, मी बुडून जाऊ, किंवा वाट नाही सापडली तर काय होईल. तर तो राजराज म्हणतो की चलो तो सही रास्ते निकल आएंगे, ना भी आए तो नए बन जाएंगे. पाठीमागून येणाऱ्या लोकांसाठी तो नवीन रस्ता बनेल ना. तुम्ही बाहेर निघाले तर तुम्हाला एकतर रस्ता सापडेल, जर नाही सापडला तर तुम्ही पावलांनी चालल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या लोकांसाठी नवीन वाट तयार होईल. तर तो म्हणतो की चलो तो सही रास्ते निकल आएंगे, ना भी आए तो नए बन जाएंगे. तुम यूं ही कर हाथों को हाथों पे धर दोगे, तुम यूं ही अगर हाथों को हाथों पे धर दोगे, आंखों की सरिताओं को नाउमीदों से भर दोगे, तो जम जाओगे किसी मोड़ पर काई बनकर, तो जम जाओगे किसी मोड़ पर काई बनकर, और दब के रह जाओगे उसी तले उसकी परछाई बनकर. और जीवन का क्रम तो बहाव है, ठहराव नहीं. जीवन का क्रम तो बहाव है, ठहराव नहीं. और ठहरो भी तो इस तरह कि जिसका कोई जवाब नहीं. बरोबर बोलतो आणि थांबतो. शेवटी आपल्या मनाला ज्या ज्या काही इच्छा असतील, आपल्याला जे करायचंय, जे व्हावंसं वाटलंय, जे करायचं असेल ते करा. नाहीतर काढा. सहकारी साखर कारखाना तालुका स्टेट जिल्हा बीडमध्ये कारखान्यात वॉचमॅन बापाचा मुलगा इथे येऊन तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही सगळे एवढ्या प्रेमाने ऐकताय. आज चित्रपटसृष्टीत एवढं यश मिळवलं तिथून येऊ, ते माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा केल्यामुळे, स्वप्नांचा पाठलाग केल्यामुळेच. मी कायम त्याबद्दल माझ्या आईवडिलांना सुद्धा सॅल्यूट. वडील वॉचमॅन, आई गृहिणी, शेतीचा एक तुकडा नाही, राहायला घर नाही, अशा कंडिशन मधला एक मुलगा म्हणतो मला ऍक्टर व्हायला जायचं. ते म्हणतात की जा, आम्हाला माहिती आहे तो आमच्या आयुष्यात असा दिवस आणशील की लोक अभिमान पण आम्हाला म्हणतील की सुरेश विश्वकर माझे आई वडील. आणि माझ्या आशीर्वादाने तो दिवस मी आणला माझ्या आई वडिलांच्या आयुष्यात. त्याच्यामुळे आपल्याला जे स्वप्न असतील ते पूर्ण करा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा.
आता लेकरं आहेत आपली, लेकरांना जे व्हायचंय एकदा त्यांना संधी द्या, त्यांना ते होऊ द्या. नाहीतर असं व्हायचं की आयुष्याच्या उत्तरार्धात उमगलं की आयुष्य नुसतंच वाहून गेलंय. आयुष्याच्या उत्तरार्धात उमगलं की आयुष्य नुसतंच वाहून गेलंय. मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलंय. असं नाही झालं. झालं कसं पाहिजे? मरणाला दाराशी पाहिल्यावर म्हटलं तुला 100 वर्ष आयुष्य. आपण एखाद्याला 100 वर्ष आयुष्य कधी म्हणतो की त्याची आपण वाट बघत असून तो आला. म्हणजे इतकं समाधानी आयुष्य आपण जगलेलं असलं पाहिजे की मरणाला दाराशी पाहिल्यावर म्हटलं तुला 100 वर्ष आयुष्य आहे, म्हणून सुद्धा चाट पडलं, म्हटलं काय हा मनुष्य. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्नांसाठी जगा. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद भाई. तो एक हम क्या करेंगे भाई, यहाँ रुकेंगे, पहले यहाँ बैठेंगे, हम एक क्लिक करेंगे.